घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये आलेला आहे। आपण पाहिले की आता नालायक शर्वरीने साम दाम दंड भेद सगळं सगळं वापरून मात्र आता स्वतःच्याच आईला किडनॅप करण्याचा घाणेरडा प्रयत्न केलेला आहे। आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सगळ्या लिमिट क्रॉस केलेल्या मात्र आता स्वतः इकडे शर्वरीला जानकी आणि ऋषिकेश यांनी आता पोलिसांच्या मदतीने अशा पद्धतीने अडकवलेलं आहे की त्यानंतर मात्र आता इकडे सुमित्राच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे की या सगळ्यामध्ये आपल्यावरती हल्ला करणारी व्यक्ती आता दुसरी तिसरी कोणी नाहीये तर ती शर्वरी आहे। आणि त्याच वेळेला जानकी पोलिसांना घेऊन आता तिकडे पोहोचले। बरं, शर्वरीने का किडनॅप केलंय तर जानकीच्या हातामध्ये तो मोबाईल लागलेला आहे, ज्या मोबाईलमध्ये नानांचा मोबाईल लागलेला आहे, ज्याच्यामध्ये अनेक शर्वरीच्या विरोधात पुरावे आहेत। आणि तो मोबाईल मिळवण्यासाठी तिने आता सुमित्राला अटक केले, पण जानकीने याच गोष्टीचा वापर करत सुमित्राला तर आता सोडवलेलंच आहे। पण त्याचबरोबर शर्वरीची सुद्धा आता पोलखोल केले, काय केलंय कसं केलंय। इकडे आता जो वॉर्ड बॉय गेलेला आहे त्याची आता जी कुणी म्हणजे त्याच्यासोबत लग्न करणारी ती आता नर्स असते, ती आता त्याच्या प्रेमामध्ये असते आणि ते जानकीने मारलेलं नाहीये तर आता मारणारी व्यक्ती वेगळीच आहे हे ज्या वेळेला तिला आता समजलेलं आहे। आणि त्यावेळेला ती मात्र या सगळ्यामध्ये जानकीची मदत करायला तयार होते। आणि त्याचं शेवटचं वाक्य ते म्हणजे माझे शूज जपून ठेव हे वाक्य जानकीला सस्पिशियस वाटलेलं आहे, म्हणून जानकीने मात्र आता ते शूज बघायला मागितले। ते शूज मिळाल्यावरती मात्र आता जानकीला त्याच्यात मोबाईल सापडल्यावरती जानकी सांगायला लागते हा तोच मोबाईल आहे ज्या मोबाईल मध्ये नानांची सगळी माहिती आहे, तुझे किती आणि कसे आभार मानू मला कळत नाहीये। यावरती ती मुलगी सांगायला लागते तुमच्या हातात मोबाईल आहे, पण ज्या व्यक्तीने माझ्या आता म्हणजे माझ्या ह्याला मारले ना त्याला आता या सगळ्यामध्ये शिक्षा तर मिळाली पाहिजे, पण आता त्यांना त्या तुमच्या मागावरती असतील आणि आता या मोबाईलच्या सुद्धा मागावरती असतील। तर मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही या मोबाईल मधला जो काही डाटा आहे ना तो आता डाटा माझ्या मोबाईल मध्ये ट्रान्सफर करून ठेवा, जेणेकरून मात्र आता हा जर का मोबाईल साठी तुम्हाला कोणी हे केलं किंवा तुम्हाला कोणी त्रास दिला तरी सुद्धा माझ्या मोबाईल मध्ये तो डाटा सुरक्षित असेल। असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे जानकी विचार करते ही वाटते तितकी साधी नाहीये, खरंच हिने आपल्याला खूप मोठा मोलाचा सल्ला दिलेला आहे। आणि असं म्हणत जानकी लगेचच मात्र आता तो डेटा ट्रान्सफर करते आणि तो डेटा ट्रान्सफर करून मात्र आता ताबडतोब ती या सगळ्यामध्ये इकडे आता तिच्या मोबाईल मध्ये घेते, स्वतःच्या मोबाईल मध्ये घेते, जेणेकरून मात्र आता कुणीही शर्वरीने हा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला तर 100% त्याचा उपयोग होईल। बरं, आता शर्वरीला लगेचच खबरबात लागलेली आहे की जानकीला हातामध्ये तो मोबाईल लागला, जानकीला सगळी माहिती मिळालेली आहे। लगेचच शर्वरीने मात्र आता इकडे मदतीने प्लॅन केलाय राहुलच्या आणि आता तिने सुमित्राला किडनॅप करण्याचे ठरवले। सुमित्राला तिने एक चिठ्ठी पाठवले, त्या चिठ्ठीमध्ये तिने लिहिलेलं आहे आई मग तुम्ही मला बाहेर भेटायला या, म्हणजे बाहेर पलीकडच्या चौकात एक आता गोडाऊन आहे, त्या गोडाऊन मध्ये मला रात्री 8 वाजता बरोबर भेटायला या जानकीच्या नावाने तिने चिठ्ठी पाठवली। आणि त्यावरती मात्र आता सुमित्राला काहीच कळत नाही जानकीने आपल्याला का चिठ्ठी पाठवली असेल आणि असं इथे घरात न बोलता बाहेर का भेटायला बोलवलं असेल। नाही जानकीच्या डोक्यात काय असेल। सुमित्रा आता विचार करते ठीक आहे काहीही झालं तरी सुद्धा मी जानकीला भेटून येते। आता ही चिठ्ठी वाचताना शर्वरी तिला टोकून टोकून बघत आहे। शर्वरीने पाहिलंय की चिठ्ठी वाचून आई आता बाहेर पडलेली आहे, जर का चिठ्ठी वाचून आता आई बाहेर पडलेली आहे तर आता ती ताबडतोब इकडे त्या गोडाऊन वगैरे जाईल आणि त्याच्या आधी आम्हाला जाऊन तिला आता किडनॅप केलं पाहिजे। तिला आता एकदा का किडनॅप केलं की त्यानंतर मात्र आता कोणत्याही परिस्थितीमध्ये इकडे आता आपल्याला म्हणजे कोणीही अडवू शकणार नाही जानकीपासून तो मोबाईल घेण्यासाठी। तिला आता विचारायला लागतो तो म्हणजे स्वतः आता इकडे राहुल काय तुझा प्लॅन तरी काय, मला तुझ्या प्लॅन बद्दल काही शाश्वती वाटत नाहीये, 1000 प्लॅन करतेस आणि 1000 प्लॅन तुझे फेल जातात। यावरती ती म्हणते यावेळेला माझा प्लॅन फेल जाणार नाहीये, यावेळेला माझा प्लॅन यशस्वी होणार आहे। असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लागतो कसला प्लॅन, काय प्लॅन, तू आता काहीतरी नीट सांगशील का। यावरती ती आता सांगायला लागते हे बघ राहुल आता आई इकडे येईल, आई इकडे आल्यावरती मात्र आता आपण इकडे आईला किडनॅप करून ठेवायचं आहे आणि आता जानकीला मेसेज पाठवायचे आहेत की जर का आता तुमच्या सासूबाईंना मात्र इकडे तुम्हाला सुखरूप हवं असेल तर ताबडतोब मात्र आता तो नानांचा मोबाईल आपल्याला द्या। यावरती तो म्हणला तो अगं पण जानकीला समजेल ना की हे सगळं तूच केलेस। यावरती ती म्हणते आता काय राहिलंय समजायचं, समजू दे, तिला जे काही समजायचं असेल ते समजू दे, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये तो मोबाईल मात्र आता आपल्या ताब्यात असणं
हे किती महत्वाचं आहे हे तुला समजत नाहीये का? असं म्हटल्यावरती तो म्हणतो 100 लोक राक्षस मेले असतील ना तेव्हा शर्वरी तुझा जन्म झाला असेल असं मला वाटतं. शर्वरी म्हणते बाद झालं, इतकं कौतुक करू नकोस माझं. आता एकच गोष्ट असं म्हणत ते दोघं जण सुमित्राची वाट पाहत आहेत. बरं आता सुमित्राची वाट पाहिल्यावरती सुमित्रा आले आणि हे दोघं जण तिच्या समोर नाही गेलेत. हे दोघं जण समोरनं आता सुमित्राला किडनॅप केले. सुमित्रा आता एकटीच त्या खुर्चीला बांधून ठेवले आणि तिला कळतच नाहीये. पण सुमित्राने मात्र आता शर्वरीच्या परफ्यूमचा वास मात्र घेतलेला आहे आणि त्याच वेळेला सुमित्रा काही बोलत नाही. तिच्या डोक्यात विचारायला नाही माझी शरू कशी असेल असं म्हणत मात्र आता ती काहीच बोलत नाहीये. बरं शर्वरीने आणि विक्रांतने ताबडतोब एका अननोन नंबरवरून मेसेज पाठवलेला आहे जानकीला आणि जानकीला मेसेज पाठवून मात्र आता लगेचच इकडे जानकीला तो व्हिडिओ पाठवलाय ज्या व्हिडिओमध्ये मात्र आता सुमित्राला किडनॅप केले आणि जर का तुला आता तुझी सासू सुरक्षितरित्या हवी असेल तर ताबडतोब ताबडतोब आम्हाला या सगळ्यामध्ये तो आता मोबाईल दे, नानांचा मोबाईल जो तुला भेटलेला आहे असं म्हटल्यावरती मात्र आता जानकीकडे विचार करते. 100% हे काम मात्र आता शर्वरी वंसनचं आणि त्यानंतर मात्र आता जानकी इकडे विचार करते नाही यावेळेला काहीही झालं तरी शर्वरी वंशंना मात्र आता अडकवायलाच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये शर्वरी वंश या सगळ्यामध्ये वाचल्या नाही पाहिजेत. मग आता जानकी युक्ती करते, घरच्या सगळ्यांना बोलवते. शर्वरी सुद्धा साळसूदपणे तिकडे आलेली आहे आणि जानकी सांगायला लागते आईंना किडनॅप करण्यात आलेला आहे आणि त्यावरती सौमित्र म्हणतो काय बोलतेस तू वहिनी आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे सारंग. आईला एक चिठ्ठी आली होती तुझ्या नावाने जानकी वहिनी. जानकी म्हणते काय? यावरती सारंग म्हणतो हो की तू तिला भेटायला बोलवलंस का कुठे? यावर जानकी म्हणते मी कशाला बोल आणि त्याच वेळेला मात्र आता जानकी म्हणते हे काय चाललंय मला काही माहित नाहीये आणि त्यावरती मात्र आता इकडे लगेच सौमित्र सांगायला लागतो पण वहिनी त्यांना पाहिजे तरी काय आणि त्यावरती मात्र आता ती सांगते माझ्याकडे नानांचा मोबाईल आहे तो पाहिजे आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतो सौमित्र की वहिनी अगं तो मोबाईल मात्र आता देऊन टाक ना. यावरती मात्र जानकी सांगायला लागते तो मोबाईल सध्या बंद आहे, त्या मोबाईल मधला डाटा रिकव्हर करायचा आहे आणि त्यानंतर तो मोबाईल द्यायचा आहे आणि त्यावरती मात्र आता इकडे शर्वरी सांगायला लागते पण इतक्या वेळात आईच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर आत्ताच्या आत्ता तो मोबाईल तू दे. यावरती मात्र आता जानकी सांगायला लागते असं कसं? मी जर का मोबाईल दिला तर त्याच्यातलं काही डाटा रिकव्हर नाही होणार. यावरती सौमित्र म्हणतो काळजी करू नकोस वहिनी तो मोबाईल माझ्याकडे दे, मी त्याचा थोड्याच वेळात डाटा रिकव्हर करतो. तू आता लगेचच त्या हिला सांग ज्याने किडनॅप केले त्यांना सांग की आम्ही मोबाईल घेऊन आता शर्वरी गडबडले. अरे देवा जर का आता हा डाटा रिकव्हर केला तर मात्र काहीच खरं नाहीये आणि म्हणूनच ती आता लगेचच राहुलच्या बाजूला गेले. ताबडतोब जानकीला तिने कॉल लावायला सांगितलं. जानकीला कॉल लावलाय खबरदार आम्हाला समजलंय की आता तू डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहेस, असं जर का केलंस तर मात्र गाठ आमच्याशी आहे आणि आता या सगळ्यामध्ये आम्ही तुला सोडणार नाही. असं म्हणत मात्र आता जानकीने ताबडतोब सगळ्यांच्या समोर आणले की आपल्याच घरातला कोणीतरी घरचा भेदी आहे कारण मी विषय काढला आणि ताबडतोब मला आता कॉल आलेला आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता सगळ्यांनाच घरच्यांना धक्का बसलाय. नक्की आता हे सगळं काय चाललंय आणि त्याच वेळेला मात्र आता सौमित्र म्हणतो ठीक आहे वहिनी तू कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता काहीही सांगण्याचा प्रयत्न करू नकोस, तू ताबडतोब तो मोबाईल घेऊन जा. यावरती जानकी सांगते ठीक आहे पण जानकीने अशी काहीतरी योजना केली इन्स्पेक्टर साहेबांना त्या गोडाऊन मध्ये ऑलरेडी पाठवलेलं आहे. ज्या वेळेला इन्स्पेक्टर साहेबांना मात्र आता त्या गोडाऊन मध्ये पाठवले त्या आणि ज्या वेळेला मात्र आता सगळेजण त्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी पोहोचल्यावरती काय तो गजब झालेला आहे. एका झटक्यात मात्र आता सुमित्रा तिकडे बांधली गेलेली आहे आणि शर्वरी मात्र आता लगेचच सुमित्राला सोडवण्यासाठी तिकडे जाते नाटक करायला. पण त्याच वेळेला सुमित्रा आता सांगायला लागते शर्वरीला पकडा, शर्वरीला पकडा, हिनेच मला किडनॅप केलंय, हिने आणि राहुलने हा प्लॅन केला होता आणि या दोघांनी मला आता पकडण्यासाठी हा सगळा प्रकार केला होता. एका झटक्यात मात्र आता सुमित्राने हा सगळा खुलासा केल्या कारणाने मात्र आता कुणालाच काही संशय घ्यायला जागाच नाहीये. जी सुमित्रा आतापर्यंत इकडे आता बाजू घेत होती ती म्हणजे इकडे आता शरूची, पण तीच सुमित्रा शर्वरीच्या विरोधात मात्र आता मोठं नाव सांगत आहे. म्हटल्यावरती मात्र आता जानकी सांगते मी हेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे आणि आता असं म्हणत जानकीने शर्वरीला पकडले. सुमित्रा तर सुखरूप सुटलेली आहे पण या सगळ्यामध्ये शर्वरी मात्र आता म्हणजे आता या सगळ्यामध्ये अडकली गेलेली आहे. एका झटक्यात मात्र आता शर्वरीची सगळी कारस्थानं समोर आलेत